हे गाईज, नाश्त्याला मी सिंपल असा ढोकळा बनवला होता, कारण मला आज लवकर जायचं होतं हडपसरला. आणि मग मी बसमध्ये बसले हडपसरच्या जायला, कारण तिकडे सानिका येणार होती. सानिकाला म्हणलं रेडी हो, आपल्याला फिरायला जायचं आज सीझन मॉलला. ती पण आली होती रेडी होऊन. आणि फायनली खूप वेळ वाट बघून हडपसरची बस आली आणि आता आम्ही निघालो हडपसरला जायला इथून. तर आणि हडपसरमध्ये आम्ही गाडी तळला आत्ता पोहोचलो. आणि इथून पण आम्ही बघत होतो रिक्षा नाही तर बस, वाघोली किंवा कोणती जाते ती. पण वाघोली काही लवकर आली नाही बस. मग शेवटी रिक्षाने आम्ही आत्ता पोहोचलो आहे रिक्षा करून सीझन मॉलपाशी. तर हा आहे सीझन मॉल आणि याच्यासमोरच आहे ॲमनोरा मॉल, तो पण मी तुम्हाला दाखवते. जेव्हा आम्ही कॉलेजला इकडे होतो तेव्हा आम्ही लेक्चर बंक करून यायचं. शक्यतो मी ॲमनोरा मॉललाच जात होते, कारण मला ॲमनोरा मॉलला फिरायला खूप तिकडे आवडत होतं. पण सानिकाची इच्छा होती की आज ॲमनोरा मॉलला नको, सीझन मॉलला जाऊ, म्हणून आम्ही आज सीझन मॉलला आलो आहे. तर खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खूप दिवसातून आम्ही या मॉलला आली आहे मी, आणि मस्त वाटत होतं. आणि आमची श्रीजा तर खूप असं न्यू बघून ती चेकाळली होती. खूप तिला हॅपी वाटत होतं, मस्त वाटत होतं. आणि मलाही छान वाटलं, कारण खूप वर्षातून मी आली आहे इकडच्या. आणि मग मॉलमध्ये गेलोच तर काय, लहान मुलांना गाड्या दिसल्या की ते लागतात रडायला. मग तिलाही गाडी दिसली की लागली रडायला, मला गाडीमध्ये बसायचं आहे. मग तिला गाडीमध्ये बसवलं, मग फोटो काढले, मग तिला कुठंतरी शांत झाली. मग ती मस्त वाटलं. आणि आम्ही फिरून आम्हाला लागली होती खूप भूक. मग म्हटलं आता काय खावं, तर पिझ्झा खायला आम्ही आत्ता आलो आहे पिझ्झा हटला. आणि पिझ्झा खाऊन आता मी जाणार आहे घरी. तर असा होता आमचा आजचा दिवस.